घर जायच नाही ना हवा ना माप पेट्रोल ना माप मग टाकीन मोजी देईल का ना बरं 50 ग्राम ज्यादा चला ऐसा बस 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 नहीं जाना चाहिए आणि आमने आई म्हणा ना पुरणदळी राहिनी हे देखील वहिनी शाप बाबा मांदा करी राहिना तर बो पूजा करासाठी सर्व वस्तूला आहेत आपण बिला सुतारकीना जेवढा साहित्य होता तेवढा तर या ठिकाणी पाय पड राहणार दोन्ही वहिन्यास आणि आई तर गाईज देवेंद्र येदन सकाळी सकाळी दहानालीस न भाव तर काय रे तू निवाटे दे नाही म्हट 2 जण आहे कर आहे ना तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमनं आज ना नवीन व्हिडिओ मग तर आज अक्षय तृतीया आणि आज ना जंगत पूजा करायला जाहिरात महिने काळ चालणार मुल्हेर का चाल जाहिरात कंटिन्यू व्हिडिओ मला गिराय ना तर गाई जाय म्हणा रिराज मास्ताना गाणं सकाळी सकाळी देखील आहे ना एवढा भारी कैनी गाण्याने आतुरता होती मास्तरना गाणं देखासाठी तर चालेल मग कॉफी राट लागे जाईल ते ना म्हणून बंद करता तर चालेल मंडळी आम्ही आता मुल्हेर जाय ना गाणं बिना देखीस मस्त पैकी तर गाई जाम ना भामटा दाजी बशी जा येवामुळे टाइम आहे ना जर रस भेटणार नाही तर ना ते रस प्यायला या म्हणतं माय तशा तुला कुथाडूस आम्ही तर आता आम्ही 3 जण निघणार बाग बाग तर चालेल मग तर आता आम्ही निघणार आम्ही गाव मध्ये सकाळी सकाळीच लोक आहेत ना दिवस आपण फेरी राहिना तर आम्ही मुल्हेर जाय ना गर्दी देखा तुम्ही अक्षय तृतीया ना आंबा लेवासाठी आणि मुल्हेर म्हणा सांगता तशा नेहमीपेक्षा ना गर्दीच राहा आणि ती मांडला आज ना आज जास्त गर्दी व रस लिहिल्यावर राहतावळ घर जायशने मिक्सर मागणे कोणी जे इंद वाढ ना मिक्सर देत नाही ना तर मंडळी नाही पेक्षा आज भरपूर गर्दी वाट तर आता आम्ही ना सुरुवात ना पहिलं बुक कर द्यायचं आणि मग आपण ना चहा पिऊ तर काय आम्ही विचार आंबे काजू 200 आणि 150 पर गाईज रसन एकदम अशा पुरी टाकी भरेल तुम्ही देखू शकतास आणि आठ मग बरेल जेला लागणार ते या आणि मस्त पैकी लिहिल्या आता आम्ही ना विचार काय रे किती सांगणार आणि मँगो तर पुऱ्या दाजीनं मस्त पैकी पॅक होई राही ना म्हणा रस ना लिहि राहिनास ना मुझीन काय दिते चांगला बरं कम ना जाए किसी करो भले 50 ग्राम ज्यादा चला ऐसा बस 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 नहीं जाना चाहिए तर गाईस नाशा म्हणणं की थोडा कमी नाही झाला पाहिजे 50 ग्रॅम जास्त घ्या चालेल बा तर गिराईक ना बरोबर आहे ना पक्या बन काय म्हणणं आगळा घ्या म्हणजे कशा घर जायच नाही ना हवा ना माप पेट्रोल ना माप मग टाकीन मोजी देईल का ना बरं दाजी लेर भाऊ आंबाशी गर्दी या देखील जंगत आंबा पुरा इकाय राहणार रे भाऊ पुरा आंबा ली राहणार टाइम राहताच रसली निघ ना आमने गाड मध्ये दम नाही रस करा त्यामुळे आम्ही ना आयता रसलीच नाही निघणार मस्त पैकी तर चला मग बाय बाय मुले तर गाईज आपण रसलीसनी घरीला गेलो जे आणि आमने आई म्हणा ना पुरणदळी राहिनी हे देखील पुरी तयारी चाली राहिली रे भाऊ आज भाकरी कराने तर अंग गाड्या घोड्या ख्या दही थयात वहिनीशा बाबा मांदा करी राहणार रे बो दरवेन एवढा बसवेल ना तर गाईज पहिला टाइम आमने घरमा मांडा कर राहिना तर मला एवढा आवडता ना हाय एक नंबर अच्छा काही ना सांगतास तर गाईज सर्वात फेवरेट माना ना मांडा त्या देखील अशा खाता पण ना ते आडावडील साला ना चढावाशिवाय खाता येणार नाही मला ते म्हणून म्हणलं अच्छा मग आता काही ना सांगी राहिना मग मांडा करा अशा तर गणे भाऊ राहिना पूजा करी सर्व लोटरने ट्रॅक्टरने चालेल ना एक मै बनाड देखू ना गाईज या ठिकाणी पूजा करासाठी सर्व वस्तूला आहेत आपण बिला आहेत सुतारकीना जेवढा साहित्य होता तेवढा देखू शकतात आपला सांगता तशा पूर्वजना ज्या जुन्या पुराण्या वस्तू होत्या आमनेगर अजून बी या देखील पूर्ण दही बीसने ना या ठिकाणी ना इसनी पूजा करणार
तर जशाच मला माहिती भेटेल तशाच मी तुम्हाला शेअर करीन. बरोबर नाही, या ठिकाणी सर्व वस्तू आपण लईण्यालायक पूजासाठी मग आता एवढ्यात मुलेर नेऊ ना तर चालेल. मग लेर भाऊ आमना वहिनीने मांडा लांबाडणाला वात्र व काही शिकण्याला वहिने ना काही शिकनेल ई लागता तरी सांग नाही होतास ना व खूप भारी ना त्या एक नंबर अशा मला नाही टेन्शन आता कट पार्काने घर खावायला जा ना तैनी पार्काने असावं ती आता घर मज बनी राहणार ते ना अजिबात टेन्शन नाही. तर गाईज आपण बी मांडा करायला बसेल ना एवढा बसतोय तर गाईज आपला शिकाव काम चालू राहिला. पाणी का बस का हातवर कशाला तर मंडळी हो, या ठिकाणी जेवढा आपला शेतीमा लागणाऱ्या वस्तू त्या सर्वशा पूजा वैरायनी आपा या ठिकाणी मस्तपैकी ज्या धाना टाकेल होतात जो नवा धान्यरा त्या चढवणा पडता. त्यानंतर तांदूळ लिहितात, अगरबत्ती, नारळ जेवढ्या आपण घरम लोखंडी वस्तू वापरज तेसण्या या ठिकाणी आज पूजा वैरायनी. तर तुम्ही देखा ह्या पद्धतीने आपली आदिवासी संस्कृती व म्हणजे आपली संस्कृती सर्वात महान संस्कृती व तुम्ही देखू शकता. तर मंडळी ठणाव देखाना उघडा दैत तर तुम्ही ना देख जा काँग्रेसनी सत्ता या ठिकाणी या देखील बोटा उमटेल तर बेकार जिजळा म्हणत हो तो सांगा त्यामुळे बोटा उमटता म्हणा. तर गाईज आपण बी आता आपला रूम जेवढा आहे साहित्य आहेत आपला लागणारा त्या साहित्याची आपण पूजा करणार वज आपण अगरबत्ती बी लिहून धाना बी लिहून तर त्या आपण आता पूजा करेल त्यांनी बी कारण कशा आपली बी साहित्याची पूजा व्हायला पाहिजे ह्या दिवस म्हणजे हो सन्नी दिवस त्यामुळे मग ना आपण बी लिहून आता पूजा कर दे. तर मंडळी हो, या ठिकाणी सर्व उरकी जाईल आणि आज सर्व आडावडील सालाच्या नैवेद्य देखाणार. तर या ठिकाणी भांग तांबाखू म्हणजे काजळी आणि तांबाखू तशाच सर्व ठेवल या ठिकाणी आणि तशाच आईने नवा पाणी भरलं आणि या ठिकाणी सर्व नैवेद्य देखाडेल. या देखील जुनी परंपरानुसार
बारीक भाकर म्हणजे चाणकी तयार करेल गुळी भाकर त्यावर रस तर हा बोना तर याला ना बोना सांगता बोना सडा येलं आपण आणि येथील गाव महिला सर्व येणार या ठिकाणी आणि प्रत्येक निगर ज्या ठिकाणी देवत त्या ठिकाणी येतील आणि सर्वजण मिळीसनी आगारे टाकतील चुला मग आगारे टाकणार तर गण्या भाऊ आता राहण्यात तयारी करी सर्व झाडे जुडीन साफसफाई करीत राहिलं या ठिकाणी तर चालेल मग आपण पाय पडू ती बी देखाणार वजा तर हो आपला बागुलचा दिवारा आणि आपला देवत तर या ठिकाणी सुद्धा आपण बोना चढा येलं मंडळाला तर देखू शकतास तुम्ही आणि या ठिकाणी जी गौराई बाई व ती बी या ठिकाणी तिला बी नैवेद्य धाना वगैरे सर्व चढा येलं देखू शकतास तर गाईज या ठिकाणी आता आपल्या बागुलची तड गोळा वयनात सर्व शानी मंडळी व तुम्ही देखू शकतास आता या ठिकाणी आता वतील आणि आता सर्व गोळा वयना हा काय सांगा बाबा बी नाट तर एवढा पैसा तुम्हाला यायला पाहिजे कारण या ठिकाणी संजय भाऊ टाकी राहील तर गाईज एक एक दोन दोन रायनात गोळा होई आणि या ठिकाणी गाण्याला लाग जाईल अंदुद्या तळ्या मालाल्या पळाव्या वडवा माय गडावरी आणि सेटिंग चुकाय जायला गाईज या ठिकाणी आणि आता बशी राहणार मस्तपैकी तर गाईज या ठिकाणी आता सुरुवात करणार आणि सुरुवातला ना गाईज आडावडील सलाम मस्तपैकी दारू सडाय राहणार तर आडावडील सला पहिल्यावर दारू देवाना त्यानंतर मग नैवेद्य चढावाना बोना चढावाना आडावडीलचे नावना नंतर मग वड दखणी साला आजलीस पंजलीसला तर या ठिकाणी आता यादीप्रमाणे नाव असतील ठेव पाणी फिरायचे मुख्य वडील बागुल व नावत तर पहिला घास टाकी बागुल दाखलो बागुल माझ्या बागुल पांडू बागुल जरा 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 या ठिकाणी आपा आता लिहू ना सर्वसा देवपुंजीसनी कारण की काय या ठिकाणी पहिला ना चौधरीशी नंतर आमना नंबर लागा 2 नंबर देवपुंजाल तेव्हा पण आज ना सर्व खाल निघायला तर अशी गोष्ट आता सर्व ही राहणार 1 1 2 2 सर्व गोळा वय राहणार सर्वसा देवपुंजीने लास्ट आठवणात पण आपण सुरुवात करी दिलं होता सर्व आज गोळा होईनात हे देखल्या तर संजय भाऊ गण्या भाऊ आणि काळ्या राहणार आगाऱ्या टाकी बाबा बी बसना आपा गंफू मामा तुळशा मामा तुकारामदाजी संजय भाऊ किरण मामा रामदास नाना बाबराव दादा त्यानंतर बाकीनं तर गाणालाही राहणार तर या ठिकाणी जो मेन बघत होता शांता दादा तर तो आताही राहणार मामाने शाहूनाथ काळ्या हाय तर आता वडदखनीचा आगाऱ्या पडतील म्हणजे आजलीस पंजलीसचा सर्वसा तर सुरुवातला आपण दारू चढाय राहणार वडदखनीचा
आणि काळ्या नागडात बाटलीच ठेवलं. आणि आज अशी गजबज ही अशाच दिवस पाहिजे जे आपली संस्कृती ती खरंच यार बेस्ट आदिवासी कल्चर. तर हे संस्कृती खूप भारी व काही जो उरेल घासा आडावडीचा तो मस्तपैकी आता एक घरवर ठेवतील आणि एक नवं खरडावर ठेवायला जाय राहणार. या ठिकाणी व खरडावर ठेवायला जाय राहणार खड्डावर आणि एक घरवर ठेवतील. तर या ठिकाणी एक व खरडावर ठेव राहणार गाईज. आणि या ठिकाणी देख नाहीपेक्षा खूप गर्दी होई जायला. या ठिकाणी सर्व उठणार कारण की आता व ना पाय पडती 2 शब्द मनीसनी. तर सर्व आत्म तांदूळ देणं लावात आणि आता मस्तपैकी 2 शब्द मनीसनी पाय पडतील गाईज. आडावडी वर नागदोनी पंचोनी आज ओहोडी देतील आज आडावडी चढणी तर या ठिकाणी पाय पड राहणार दोन्ही वहिन्यास आणि आई. तर या ठिकाणी मंडळी हो पाय पडा घ्या ह्या गोष्टी हो घ्यात आणि आमना जेवाय बी घ्या बाकी ना राहणार जेवण करे अशी गोष्ट. तर अशा होता आज ना सण आपला अक्षय तृतीया ना. तर चालेल मग होता आज ना व्हिडिओ कशा काय वाटणं आवडणार होता लाईक नक्की करता ना. अशाच व्हिडिओ देखासाठी पट्याला फॉलो करले जा सबस्क्राईब करले जा. काय आपला भाऊ आयफोन लेणार काय लवकरात.